बुल्डाना जिले के संग्रामपुर तालुका स्थित वांखेड़ गांव में ग्राम विकास अधिकारी महंगे साहब के संभावित तबादले को लेकर ग्रामस्थों में भारी आक्रोश है। ईमानदारी और पारदर्शिता से काम करने वाले महंगो साहिब ने अपने कार्यकाल में ग्राम पंचायत की अनियमितताओं पर रोक लगाई थी, जिसके कारण कुछ राजनीतिक तत्व नाराज बताए जा रहे हैं। ग्रामीणों का आरोप है कि इन्हीं राजनीतिक दबावों के चलते उनका तबादला कराने की कोशिश हो रही है। इस विरोध को देखते हुए वांखेड़ के ग्रामीणों और क्रांतिकारी किसान संगठन ने समूह विकास अधिकारी को ज्ञापन सौंपकर तबादला रद्द करने की मांग की। उनका कहना है कि यदि महंगे साहब को हटाया गया तो गांव में चल रहे विकास कार्य बाधित होंगे और राजनीतिक हस्तक्षेप फिर बढ़ जाएगा। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि मांग पूरी न होने पर वे लोकतांत्रिक तरीके से कड़ा आंदोलन करेंगे और मुद्दे को वरिष्ठ अधिकारियों व मीडिया तक पहुंचाएंगे। संगठन और ग्रामीणों ने प्रशासन से राजनीतिक दबाव के आगे न झुकते हुए महंगे साहब को वांखेड़ ग्राम पंचायत में कार्यरत रखने का आग्रह किया है। संग्रामपुर से मनोज सनांसे की रिपोर्ट। आज आम्ही वानखेड येथून समस्त गावकऱ्यांच्या वतीने निवेदन घेऊन इथे आलेलो आहोत आणि गटविकास अधिकारी साहेबांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। गेल्या 6 महिन्यापासून आमच्या गावामध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी मेंगे साहेब म्हणून रुजू झाले आणि मेंगे साहेब जेव्हापासून या वानखेड गावामध्ये रुजू झाले तेव्हापासून ज्या घरकुलाचा प्रलंबित विषय होता आणि जे बाकीचे ग्रामसेवक काही पैशांची मागणी करतात, परंतु आमच्या ग्रामसेवकांनी एक नवा पैसाही कोणाजवळून न घेता घरकुलाच्या फायली सरकवल्या आणि त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये साहेबांच्या कर्तव्यदक्षपणा पाहून लोकांनी स्वयंस्फूर्तीने टॅक्स भरला आणि आज आमच्या सामान्य फंडात 15 लाख रुपये जमा आहेत आणि पाणी पुरवठ्यामध्ये 20 लाख रुपये जमा आहेत। असा कर्तव्यदक्ष अधिकारी काही राजकीय लोकांना नकोसा झालेला आहे। त्यामुळे त्यांची बदलीसाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु आम्ही सर्व ग्रामवासियांच्या वतीने इथं निवेदन घेऊन आलो की असा जर वानखेडवासी वतीने निवेदन करतो की असा कर्तव्यदक्ष अधिकारी जर आमच्या गावामधून गेला तर या गावाचा विकास खुंटेल आणि या गावामध्ये जे विकासाची कामं ज्या गेल्या 6 महिन्यापासून चालू आहेत ते निस्वार्थ 1 रुपया कोणाजवळून न घेता सर्व गोरगरीब जनतेची कामं सुरळीतपणे या गावामध्ये चालू आहेत। त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली जर झाली तर आमचं गाव विकासापासून कसं दूर जाईल, ते तसं होऊ नये म्हणून आम्ही समस्त गावकरी 400 लोकांच्या सह्या आज आम्ही इथं आणून आज आम्ही इथं निवेदन सादर केले आहे। तरी आमच्या निवेदनाचा गटविकास अधिकारी साहेबांनी नम्रतेने विचार करावा आणि अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची जर बदली आमच्या गावामधून झाली तर तीव्र आंदोलन आम्ही सर्व गावकरी उभारू आणि असा साहेब आम्ही आमच्या गावातून जाऊ देणार नाही।